इतक्या वर्षांनी तुम्हा माकडांना माझी आठवण कशी काय आली रे? ए, अरे इतक्या वर्षांनी कुठं? 1-1.5 महिन्यापूर्वीच बोललो होतो की आपण. मी बोलण्याबद्दल नाही, भेटण्याबद्दल विचारलं. समजलं? अरे, अरे यार, थांबा ना जरा. हां, अरे तू हिला सांग की मला काय बोलतोयस? अमृता, कॉलेज सोडून 7 वर्ष झालीत ना आपल्याला आता? अरे बघ की यार लग्न झालं तरी अजून लहान पोरागत करायला लागली. अरे गपना रे बाबा आता. शांत हो. ओके, सॉरी. बरं, एका मॅच्युअर स्त्रीसारखं विचारते. कोणी सांगेल का मला, इतक्या वर्षांनी इतकं अर्जंट बोलवण्यामागचं कारण काय आहे? अरे कारण म्हणजे ह्यो आपला ओम, ओम? ओमचं काय? ह्याला आता लग्न करायचंय. हा मग? माझं झालंय आता. अरे, अरे इतके वर्ष तो काय तुझ्यासाठी थांबलाय का? अरे काय म्हणजे? बोलती? ओह! म्हणजे अजूनही तू त्या अरे श्रद्धाच्या हो, अजून पण तो त्या श्रद्धाच्याच मागे आहे. ती शाळा सोडून गेली, तिचा काय पत्त्या नाही. बरं ह्या माकडाने बोलायचं तर बसलाय गप आणि आता याच्या घरचे म्हणते त्याचं लग्न करायचं. बरं. मग काय ठरवलंयस तू? अरे तो काय ठरवणार? मीच ठरवलंय. त्याला शोधायचं आणि एकदाच भेटवायचं आणि काय तो सध्या प्रकारात सुख सुख मोकळं व्हायचंय. हे पक्या प्रकरण नाही हां. प्रेम आहे यार ते माझं. अरे सॉरी बाबा, प्रेम बस का? हो, पण इतक्या वर्षांनी आत्ता काय? काय म्हणजे? अरे तिला शोधायचं आणि याला भेटवायचं. ते ठीक आहे रे, पण इतक्या वर्षांनी ती भेटणार कुठे? आय मीन ती माझ्या काही कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. अरे नाहीतर काय? शाळा सोडून गेल्यापासून गेली ती गेली आणि ह्यो पण बोलायचं तर माकड बसलाय गप. तिचं जाऊ दे रे, पण आपल्यालाही कॉलेज संपताना सांगितलं होतं ह्याने. आठवतंय ना? अरे हो, प्रश्न आता ह्याच्या आयुष्याचा आहे. म्हटलं त्याला शोधावंच लागणार. ए अरे इकडे लक्ष दे की मोबाईल मध्ये काय आहे तुझं? तिला शोधते ना मी. नको शोधूस. कुठल्याच सोशल मीडियावरती नाही यार. ते राहू द्या. ठरलं तर मग आता मिशन श्रद्धा. तिला शोधायचं आणि याला भेटवायचं. 1 महिन्याच्या आत ती भेटली तर ठीक. नाहीतर हा तिचा विषय सोडून देणार. पण ते ह्याला मान्य आहे का? हो, मान्य आहे मला. आणि हा माझा शेवटचाच प्रयत्न समजा. नाहीतर देवाची हीच इच्छा होती असं समजायचं. ए चला आता तयारीला लागू. हां, बरं. मी तुला सांगते बघ. मला ना इथे कोणीतरी थांब. श्रद्धा दिसते. ऐक मी तुला काय सांगतो. राहू दे. मी काय म्हणतो हॅलो. हाय. ऐक ना, मला तुला विचारायचं होतं की तुला ती श्रद्धा आठवते? ती श्रद्धा सबनीस जी आपल्या बॅचमध्ये होती ती? हां, तिचा नंबर आहे का तुझ्याकडे? आहे? पाठव ना प्लीज. 1 मिनिट हां, तू बोल मी लिहून घेते. हॅलो. हां, बोल ना. हो. ओके. थँक यू.
हॅलो, श्रद्धा सबनीस? हो, श्रद्धाच बोलते. आपण? काय ग, हा ओम कुठे राहिलाय? अरे बघ ना, 7चा टायमिंग दिला होता, अजून नाही आला. तो कधी वेळेवर येतो का? नाहीतर काय. बाकी तू डेकोरेशन खूप छान केलंय का? थँक यू. अरे पण ज्याच्यासाठी केलंय तो कुठे आहे? त्याचाच तर पत्त्या नाही अजून. अरे हा बघ. हॅलो गाईज. काय आहे अरोम, कुठे होतास? अरे अरे बाबा, ट्रॅफिक किती असतं संध्याकाळच्या वेळेला अरे एवढा माहिती वेळ आहे ना असतो कुठं? रोजच असतं यार ते तर. अरे ते मरू दे, ती श्रद्धा कुठे आहे? येईन म्हणाली होती, येईलच की इतक्यात. तुला? ए हॅलो, तू काय सांगितलंयस तिला? हेच की आपल्या बॅचचं रियुनियन आहे म्हणून. ए मंद, रियुनियनला आपण तिघच? अरे ते सोड ना यार आता. जे सुचलं ते सांगितलं. आता बघू. अरे परत यायला पडू नको व्हायला यार ते आज. मला नाही होणार काय, मी तुमच्यावर बरोबर सगळं- बोलवलंय. सगळी तयारी तुम्ही झाली आहे. टेन्शन नका घेऊ. बोललीस ना तिला तू? टायमिंग सांगितलंय ना. येईल ना हो. नक्की ती? अरे ही बघ. ए पागल, चुप. अरे हीच श्रद्धा आहे.